बीड शहरात मोठ्या शाही थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या एका विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे भीषण दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्न समारंभादरम्यान करण्यात आलेल्या बेफाम आतिषबाजीमुळे फोटोग्राफी करणाऱ्या पथकाजवळ फटाक्याचा गोळा पडून मोठा स्फोट झाला। या दुर्घटनेत 5 फोटोग्राफर जखमी झाले असून त्यापैकी अभिषेक कदम या फोटोग्राफरचा डोळा, चेहरा आणि शरीर गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरात एका प्रतिष्ठित विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते। लग्न सोहळ्याच्या स्वागतावेळी आणि वरातीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती। याच दरम्यान अचानक एक फटाक्याचा जळता गोळा थेट फोटोग्राफी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने येऊन पडला। काही क्षणांतच मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। या घटनेत फोटोग्राफी टीममधील 5 जण जखमी झाले असून अभिषेक कदम यांना सर्वाधिक गंभीर दुखापत झाली। त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून चेहरा आणि शरीराचा काही भाग भाजल्यामुळे त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले। या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे लग्न सोहळ्यातील आनंदाचे वातावरण क्षणात भीती आणि चिंतेत बदलले। विशेष म्हणजे गंभीर जखमी झालेले अभिषेक कदम यांचे स्वतःचे लग्न अवघ्या 3 दिवसांवर आले होते। मात्र या दुर्घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात मोठे संकट उभे राहिले असून चेहऱ्यावर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत लग्न करण्याची वेळ त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आल्याने कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे। या घटनेनंतर अभिषेक कदम यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी विवाह आयोजक, इव्हेंट मॅनेजर तसेच बेदरकारपणे फटाके उडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान लग्न समारंभांमध्ये वाढत चाललेली धोकादायक आतिषबाजी आणि सुरक्षेच्या नियमांचे होणारे उल्लंघन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या निवेदनामधून एवढी मागणी आहे सर, माझा मुलगा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता। तो काही दिवसापूर्वी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे त्याचं शूटिंग करत असताना जी फटाके फोडण्यात आले, तिथं जे फटाके फोडणाऱ्याला कसलंही प्रशिक्षित फटाके फोडणारे तिथं होते, इव्हेंट मॅनेजर होते। त्यांनी तिथं फटाके फोडल्यामुळे पब्लिक प्लेसमध्ये येऊन 5 लोक जखमी झाले। त्यामध्ये माझा मुलगा हा गंभीररित्या जखमी झाला। त्याला संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आला आहे। आणि माझ्या मुलाचं 3 दिवसावरती लग्न होतं। 3 दिवसावरती लग्न असल्यामुळं मला ते लग्न करणं आवश्यक होतं। तर ते लग्न अक्षरशः आम्ही तोंड बांधून लग्न केलं आणि आमच्या घरावरती, आमच्या परिवारावरती जी शोककळा आणि जे सावट पसरलं ते इतर कोणाच्याही संसारात किंवा प्रपंचात कोणाच्याही पसरू नये यासाठी मी